नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। लक्ष्मी पूजनातील अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो तो म्हणजेच हवन। या लक्ष्मी कुबेर पूजनातील हवन कशा पद्धतीने करावं याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया। देवी लक्ष्मीला संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। भगवान कुबेर देव हे संपत्तीचे स्वामी आणि जगातील सर्व संपत्तीचे खजिनदार म्हणून ओळखले जातात। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी कुबेर हवन केल्याने संपत्तीत वाढ होते, तसेच तिचे चिरकाल संरक्षण देखील होते। याच हेतूने हे हवनही केले जाते। दिवाळीच्या दिवशी हवन केल्याने समृद्धी आणि संपत्तीची प्राप्ती होते। त्याचबरोबर जीवनात आर्थिक स्थैर्य देखील येते। कोणाकडे पैसे अडकले असतील तर ते लवकरात लवकर मिळवण्यासाठी, तसेच तुमच्या जीवनात कर्जासंबंधी काही समस्या असतील तर त्यावर योग्य उपाययोजना होण्यासाठी या दिवाळीच्या दिवशी केलेल्या हवनाचा फायदा होतो। तसेच तुम्ही जो व्यवसाय करत असाल त्यात नफा होऊन उत्तरोत्तर प्रगती साधण्यासाठी या हवनाचा फायदाही होतोच होतो। तर मग हे हवन कशा प्रकारे केले जावे, कधी करावे, कसे करावे, या हवनासाठी सामग्री काय वापरावी, या सर्व गोष्टींची अचूक माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया। मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका। तसे पाहता हवन करण्यासाठी साध्या सोप्या पद्धतीचा अवलंब आपण करू शकतो। हवनासाठी शुक्रवार, पौर्णिमा, अष्टमी, लक्ष्मीपूजन यासारख्या शुभ दिवशी हे हवन करता येते। हे हवन आपण केलेल्या सेवेच्या 1/2 केले जाते। जसे की एखाद्या मंत्राचा जप केला असेल तर त्या मंत्राच्या जपसंख्येच्या 1/2 हवन करणे अपेक्षित असते। म्हणजेच केलेल्या सेवेच्या अंशात्मक हवन होणे गरजेचे असते। आता आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केल्या जाणाऱ्या हवनाबद्दल माहिती जाणून घेऊया। कराष्टमीपासून लक्ष्मी पूजनापर्यंत आपण जी काही लक्ष्मी मातेची सेवा करतोय त्या अंतर्गत केल्या जाणाऱ्या स्तोत्र मंत्राचे योग्य पद्धतीने हवन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केले जातं। ज्यात प्रामुख्याने सर्वांनी दिवाळी संच घेतलेले आहेत। त्यात 16 कमलगट्ट्याचे मणी दिलेले आहेत। या 16 मण्यांवर जी सेवा आपण रोज करतोय त्याच मंत्राचं हवन लक्ष्मी पूजनाला आपल्याला करायचं आहे। संध्याकाळी आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत तर त्याच दिवशी सकाळी तुम्हाला हवन करता येईल, किंवा तुमच्या सवडीने संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळत असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही हवन करू शकतात। कुठलेही स्तोत्र मंत्र, जपसंख्या असेल किंवा कुठलीही सेवा आपण करत असाल तर ती सेवा पूर्णत्वास जाण्यासाठी हवन करणं अपेक्षित असतं। तसेच दिवाळी संच आपण जो घेतलेला आहे त्यातील रोज 2 मणी हातात घेऊन त्यावर आपण षोडशी मंत्र 16 वेळा, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि 1 माळ कमलात्मक मंत्र ही सेवा रोज आपण करतोय। आता हे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण जे हवन करणार आहोत त्या हवनासाठी आपल्याला लागणार आहे हवन पात्र। हवन पात्र तांब्याचे असल्यास अतिउत्तम, अथवा मातीचेही घेतले तरी चालेल, मात्र पत्र्याचे किंवा लोखंडी हवन पात्र नसावे। देवघरातील अखंड दिव्यावरून आपल्याला हे हवन पेटवून घ्यायचे आहे। राणशणी गौरी घेऊन त्यावर तूप टाकावे आणि कापूर ठेवून देवघरातील दिव्यावरून हे हवन पेटवून घ्यावे। अग्नीला प्रज्वलित करताना जय जयकार करावा व त्यानंतर अग्नीला हळद कुंकू अक्षता वाहून नमस्कार करावा। गायीचे शुद्ध तूप घेऊन सर्वप्रथम 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन करावे। त्यासाठी श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून स्वाहा असे म्हणावे। जसे की श्री स्वामी समर्थ स्वाहा असे म्हणून तुपाची आहुती द्यावी। याच पद्धतीने 24 वेळा गायत्री मंत्र म्हणून तुपाचे हवन करावे। तदनंतर 16 वेळा नवरनव मंत्र म्हणून हवन करावे। या स्वाहाकारापूर्वी 16 कमलगट्टा बीज तुपात भिजवून ठेवावेत। वरील मंत्राचा स्वाहाकार झाल्यानंतर प्रत्येक मणाला कमलात्मक मंत्र म्हणून स्वाहाकार करावा। स्वाहा म्हणावे, कारण स्वाहा म्हटल्याखेरीज अग्निमुखातून आहुती स्वीकार होत नाही। अग्नीच्या 2 पत्नी, एक स्वाहा आणि दुसरी स्वधा, म्हणूनच देवता हवनासाठी स्वाहा म्हटले जाते आणि पितरांच्या हवनासाठी स्वधा म्हटले जाते। असो, या सेवेमुळे वर्षभर म्हणजेच या दिवाळीपासून पुढील येणाऱ्या दिवाळीपर्यंत आपल्या कुटुंबात स्थैर्य राहते, मानसिक शांती लाभून आध्यात्मिक उन्नतीही साधते। हे झाले दिवाळी संचातील 16 मण्यांचे हवन कसे करावे या संबंधित संपूर्ण माहिती। मागील एका व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे धनत्रयोदशीपासून लक्ष्मी पूजनापर्यंत एक मंत्र सांगितला होता, जो मंत्र 7 माळी जप करावा व या मंत्राचा हवन दिवाळीच्या दिवशी आपल्याला करायचे आहे। मंत्र असा होता, ओम भगवती महालक्ष्मी नमः स्वाहा। या मंत्राच्या 7 माळी रोज लक्ष्मी पूजनापर्यंत धनत्रयोदशीपासून आपल्याला करायच्या आहेत आणि या मंत्राचं हवन देखील लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कमलगट्ट्याच्या मण्यांनी करायचं आहे। हे कमलगट्ट्याचे 108 मणी घेऊन ते शुद्ध तूप, मध आणि साखर यात बुडवून ठेवावेत
व प्रत्येक मणाला मंत्र म्हणून स्वाहाकार करावा। जसे की ओम भगवती महालक्ष्मी नमः स्वाहा स्वाहा या पद्धतीने एक मणी शुद्ध तुपात, मधात आणि साखरेत बुडवलेला जो होता त्याचा स्वाहाकार करायचा आहे। या सेवेमुळे लक्ष्मी तुमच्या कुटुंबात प्रसन्न राहून जीवनात कार्यसिद्धी होण्यास मदत होते व सोबतच आर्थिक स्थिती देखील मजबूत होते। तेव्हा हाही उपाय आपल्याला या दिवशी केल्याने फायदेशीर राहते। फक्त मणी घेताना तुटलेल्या माळेचे मणी, होल पडलेले मणी अजिबात घेऊ नयेत। अखंड कमल बीज घ्यावेत, त्यांचेच हवन आपल्याला या ठिकाणी या मंत्राचे करायचे आहे। त्यानंतर लक्ष्मीला प्रिय असलेल्या प्रमुख वस्तूपैकी एक मानल्या जाणाऱ्या वस्तूचेही हवन आपल्याला या दिवशी करायचं आहे, ती म्हणजेच लवंगाचे हवन। यासाठी मंत्र आहे ओम श्रीम श्रीये नमः। या मंत्राचा जप करून 108 अखंड लवंगाचे हवन आपण करावे। ज्यायोगे तुमच्या कुटुंबात चंचल असलेली लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी सुद्धा मार्ग सापडतात। सोबतच श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टक स्तोत्र आणि कणकधारा स्तोत्राचेही हवन केल्याने फायदा होतो। तर मग अशा साध्या सोप्या पद्धतीने हवन आपल्याला पूर्ण करायचे आहे। तसे पाहता हवनाचे सायंटिफिक रिझन देखील सांगता येईल। ज्या वेळेस आपण हवन करतो त्यावेळेस वातावरणाची शुद्धता होते, वातावरणातील जीवजंतूंचा ऱ्हास होऊन वातावरण शुद्ध होते आणि सात्विक पवित्र वातावरणातील केलेली सेवा भगवंतापर्यंत पोहोचते। आणि म्हणूनच दिवाळीसारख्या पवित्र दिवशी या स्तोत्र मंत्राचे हवन केल्याने आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्याची प्राप्ती होतेच होते। तर मग अशा साध्या सोप्या पद्धतीने हवन आपल्याला पूर्ण करायचं आहे। खूप मोठे यज्ञ यागादी कर्मकांड करण्याची देखील आवश्यकता आपल्याला या दिवशी अजिबात नाही। फक्त सेवा योग्य पद्धतीने होणे अपेक्षित आहे। तर मग कशी वाटली आपल्याला आजची माहिती? यातही आपल्याला काही अडचणी असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।